Hello student, how are you? Today we are going to learn Marathi निबंध मला पंख असते तर. From this point you are able to write मला पंख असते तर. पंख का हवे? पंख मिळाल्यास मनसोक्त विहार, प्रवासातील त्रास नष्ट, अपघात नसतील, उंच उंच उडण्याची स्पर्धा, ढग इंद्रधनुष्य यावर स्वार, जगभर विहार. मला पंख असते तर बहार आली असती. मला कुठे जायचे असेल की आई बाबा परवानगी देत नाही, आजी आजोबा सुद्धा सारखे अडवतात, पण मला पंख असते तर मात्र मी पूर्ण स्वतंत्र झालो असतो. मला पंख असते तर मी खूप फिरलो असतो. मनात आले की पंख पसरावेत आणि भुरकन उडून जावे. वाटेत भूक लागली की झाडावरील फळे खावीत, नदी झऱ्यातील पाणी प्यावे. मला पंख असतील तर प्रवास करण्यासाठी तिकिटे काढावी लागणार नाही, आरक्षणासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही, गाड्यांच्या अपघातांची भीती राहणार नाही. मला पंख मिळाले तर मी आकाशात उंच उंच जाईन, मित्राबरोबर स्पर्धा लावेन, ढगांच्याही वर जाईन, इंद्रधनुष्यावर जाऊन बसेन, जगातील सगळ्या देशांत जाईन, मोठ्या मोठ्या समुद्रावरून विहार करेन. खरेच मला पंख हवे, खूप खूप मजा येईल. वर्ड मीनिंग इन इंग्लिश अँड हिंदी. शब्दार्थ विहार, फ्लाइट उड़ान, भरना, बहार ग्रेट जॉय मजा, परवानगी परमिशन अनुमति, भुरकन ब्रिस्कली प्रॉम्प्टली तेजी से, आरक्षणासाठी और रिजर्वेशन आरक्षण कराने के लिए, इंद्रधनुष्यावर ऑन द रेनबो इंद्रधनुष पर. So student, from this video you are able to write मराठी निबंध मला पंख असले तर. Thanks for watching.